सन्मान नेते रामदासजी आठवले साहेब या पक्षाच्या वतीने पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर, पुणे जिल्हा आयोजित अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरण जातीय जनगणनेनुसार करावे या मागणीसाठी दिनांक 27 जुलै 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा कलेक्टर कचेरी ते कलेक्टर कचेरी असा मोठा मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आला। या मोर्चामध्ये केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांनी अगोदरच भूमिका घेतलेली आहे की उपवर्गीकरणासंदर्भात आता 2027 ला जी जातीय जनगणना होणार आहे ती झाल्यानंतरच उपवर्गीकरण करावं असं पक्षाची भूमिका आहे। परत या संदर्भात फेसबुक, व्हॉट्सअप याच्यामध्ये उलट्या सुलट्या ज्या पोस्ट पडत आहेत त्याच्यावर देखील बंदी घालण्यात यावी। तसेच आता जी पावसाळी अधिवेशनामध्ये देखील प्रचंड मोठा मोर्चा झाला, विधानसभेत चर्चाही झाली होती, तरी सुद्धा बदर समिती जी न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल अजून प्रसिद्ध झाले नाहीये, अजून तो अहवाल जनतेपर्यंत आले नाही। परंतु तरी सुद्धा धुसफूस ही महाराष्ट्रामध्ये 29 जमातीच्या जातीमध्ये सुरू आहे, म्हणून 29 जमातीवर अन्याय होऊ नये, ते एक संघ राहावा यासाठी प्रत्येक जमातीला जातीला न्याय मिळावा यासाठी पक्षाने घेतलेली भूमिका आहे की जोपर्यंत जातीय जनगणना होणार नाही तोपर्यंत हे उपवर्गीकरण जाहीर करू नये अशा पद्धतीची विनंती आम्ही केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला आम्ही करत आहोत। आणि 27चा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या मोर्चाचं एकाच वेळेस आयोजन करण्यात आलेलं आहे। तो मोर्चा 27 तारखेला सोमवारी जुलैला होणार आहे। सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सर्व जाती धर्माच्या 59 जातीतल्या प्रत्येक जमातीतल्या लोकांनी यामध्ये सहभागी व्हावं अशा पद्धतीचं आव्हान रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही करत आहोत। आणि म्हणून पुन्हा एकदा आमचं आव्हान आहे की जो जातीत वाद निर्माण होऊ नये, ते निर्माण होऊ नये, या संदर्भातच उपवर्गीकरणाचा निर्णय हा जनगणनेनंतर घ्यावा अशी विनंती। धन्यवाद। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। अब से वो सवाल उन सवालों का जवाब दूंगी जो रेलेवेंट सवाल हैं, ठीक है? आप इस सरकार के जाल में फंसे हुए हैं, आप हमेशा वही पूछते हैं जो ये सरकार पूछवाना चाहती है, ठीक है? हर बार उनसे पूछिए, उनके मंत्री निकल रहे हैं ना, प्रधानमंत्री जी आए ही नहीं है सदन में। इतनी बड़ी मतलब इतना बड़ा आंदोलन चल रहा है, पूरा देश का यूथ बाहर है, प्रधानमंत्री जी सदन में नहीं आए हैं और आप मेरे से पूछ रहे हो कि सदन क्यों नहीं चल रहा है? मुझसे पूछो कि क्या हो रहा है, स्टूडेंट्स के लिए क्या किया जा रहा है, स्टूडेंट्स के डिमांडों का क्या हो रहा है, ये पूछो ना, ये सारे सवाल पूछो। और ये जो मंत्री आ रहे हैं जा रहे हैं इनसे पूछो इस्तीफा कब देंगे। आपने पूछा है? मैं जानना चाहती हूँ, आपने पूछा धर्मेंद्र जी से कि वो इस्तीफा कब देंगे? नहीं आप बता दो, पूछा है कि नहीं? नहीं पूछा ना, आपने पूछा है? आपने पूछा धर्मेंद्र प्रधान जी से पूछा कि आप इस्तीफा कब दे रहे हैं? पूछा है आपने? जवाब दीजिए, यस और नो। नहीं गोलमोल जवाब नहीं, गोल जवाब नहीं। आपने ठीक है, आपने हाँ जवाब नहीं दे रहे ना। आपने अमित शाह जी से पूछा कि उन्होंने लाठियां क्यों चलवाई? आपने अमित शाह जी से पूछा कि इतने छोटे छोटे बच्चे अस्पताल में क्यों हैं, कि जब बाहर प्रदर्शन कर रहे हैं उनके माता पिता उनको फोन भी नहीं कर सकते क्योंकि आपने इंटरनेट काटा है, NSA लगा है, किस लिए? ये आतंकवादी हैं। पूछा है आपने? तो जब आप पूछेंगे ना इनसे तब मैं आपके सवालों की जगह। अनेक वेळा रस्त्यावरती आम्ही उतरलो, पोलिसांच्या काठ्याही खाल्लेल्या कार्यकर्ता नाही। त्यामुळे 2 दिवसापूर्वी माझ्या कार्यालयावरती काँग्रेसने जो काही मोर्चा आणला होता, जे काही आंदोलन केलं होतं, एक लोकशाहीचा भाग होता। लोकशाहीमध्ये संविधानाने दिलेला प्रत्येकाला अधिकार आहे
त्यामुळे त्यांनी ते आंदोलन केल्यानंतर मला, मी संसदेचं अधिवेशन चालू आहे, दिल्लीला होतो, त्यानंतर सुद्धा मी सिंगल कुठलाही एक फोन सुद्धा ना डेक्कन पोलीस स्टेशनला केला ना पोलीस आयुक्तांना केला, कारण हा एक लोकशाहीचा भाग आहे म्हणून मी त्याच्याकडे पाहतो. त्याच पद्धतीने मला असं वाटतं की जे आता गेले काही दिवस जंतर मंतरवरती जे आंदोलन विद्यार्थ्यांचं सुरू आहे त्याबद्दल माझं मत स्पष्ट आहे की हा सुद्धा या देशातील प्रत्येक व्यक्तीला संविधानाने दिलेला अधिकार आहे. संविधानामुळे आपले हक्क, आपला न्याय मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं हे आंदोलन हा त्यातलाच एक भाग आहे. फक्त जी घटना झाली ज्याच्यामुळे हे आंदोलन होतंय, नीटचा पेपर लीक झाला आणि लाखो विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरं जावं लागलं, ही दुर्दैवी घटना आहे. परंतु तातडीनं त्याच्यामध्ये लगेचच सरकारने हस्तक्षेप केला. ताबडतोब त्याच्या संदर्भात अनेक राज्यांमध्ये छापे मारण्यात आले आणि 13 माणसं याच्यामध्ये जे दोषी आढळले त्यांना अटक केली असते जेलमध्ये. देशातली आपल्या सर्वोच्च यंत्रणा, जी तपास यंत्रणा आहे, सीबीआयच्या माध्यमातून सुद्धा त्याची चौकशी सुरू झाली. कुठल्याही प्रकारे कुठल्याही दोषीला सोडलं जाणार नाही हे माननीय प्रधानमंत्र्यांनी वारंवार सांगितलं. आजही माननीय प्रधानमंत्री असं म्हणतात की देशातील प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न आणि भविष्य हे आमच्यासाठी, सरकारसाठी सर्वोच्च प्राधान्य आहे.